सर, आज पुण्यामध्ये मोर्चा होतोय. पुण्यामध्ये मोर्चा होतोय. खरं तर बीड झाला, परभणी झाला, आता पुण्यात मोर्चा करताय संतोष देशमुखांच्या हत्येच्या विरोधात. नेमकी काय मागणी असणार आहे आजच्या मोर्चातून? त्या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. खंडणीतले आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे, हे वेगळे नाही. कारण हत्येमुळेच ह्या खंडणीमुळेच त्यांनी हत्या करायला लावली. हे सगळे 302 मोकामध्ये आलेच पाहिजे आणि यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं खूप गरजेचं आहे. यांची सगळ्यांची मुख्यमंत्र्यांनी नार्कोटेस्ट करणं आवश्यक आहे आणि आमची तशी कायम ही मागणी राहणार. यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि यांना कोणी सांभाळलं ना. कारण हत्या झाल्याच्या नंतर इतकी क्रूरपणे ही हत्या केली, माणुसकीला काळीमा फासणारी हत्या होती. आणि या आरोपींना घेऊन कोण गेले, यांना का सांभाळलं, का सांभाळावं वाटलं यांना? एकाचं लेकरू, एकाचा संसार उघड्यावरती उन्हात पडलाय. इतक्या क्रूर हत्या करणाऱ्या लोकांना यांना का सांभाळावं वाटलं? म्हणजे यांना माणुसकी नसून यांना जातच प्रिय आहे आणि जातीवादच प्रिय हे सिद्ध करायचं होतं का? कारण इथून पाठीमागं जे झालं त्यावेळेस असे कोणी सांभाळलेलं नाही. कोणी कोणाच्या मराठ्यांच्या नेत्याकडून काय झालं तर मराठ्यांनी कधी त्याला पाठीशी घातलेलं नाही, त्याला उघडच पाडलेलं. म्हणजे यांना फक्त जातच प्रिय आहे का काही लोकांना यांच्या? कारण यांचे काही लोक खूप चांगले आहेत की त्यांना वाटतंय की हे चाललेली दिशा ही योग्य नाहीये. पण काहींची इतकी फडफड आहे, एखाद्या वेळेस असं होणार आहे, असं दिसतंय सुद्धा की ही खालच्याची फडफड ही धनंजय मुंडेला काय अडचणीत आणणार. हे धनंजय मुंडेला राजकीय सामाजिक मधून संपवल्याशिवाय सोडत नाही ते. कारण 100% असे चित्रच आता यांच्या वागणुकीतून दिसायला लागले. कारण याला जातीय तेडाच्या पलीकडे काही सुचतच नाहीये. यांना जातीय तेड, हत्या, पुढं कुणाच्या जागा बैकीनं, कुणाच्या गाड्या अडविणं, हेच प्रकार यांच्याकडून सर्रास चालू आहे. म्हणजे हे आता न सहन होत नाहीये महाराष्ट्राला. खरं तर बीडचा मोर्चा किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही किंवा सुरेश धस बोललात त्यावेळेस धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात नव्हतं. पण काल तुमची आक्रमक भूमिका दिसली या सगळ्या प्रकरणात. मुंडेंना रस्त्यावर फिरू दिलं नाही, थेट दोषी धनंजय मुंडेंना करतायत, थेट टार्गेट तुम्ही त्यांना करता. का नाही करायचं? का नाही करायचं? मंत्रिपद यासाठी दिलं का? राज्य चालवायला दिले, राज्याचे प्रश्न सोडवायला दिलेत, गोरगरिबाच्या अडचणीसाठी दिले. तुझे लोक तिथं त्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे संतोष देशमुखांची तुम्ही क्रूर हत्या केली, त्यांच्या भावाला तिथं तुम्ही धमकी देताय. कारण तो सांगतोय, ते धनंजय देशमुख धमक्या देताय. म्हणजे हे तुम्ही कुठली पद्धत चालवली? परत जातीवाद आम्हीच करतो का? म्हणजे तुम्ही त्या कुटुंब आज ते इतके संकटातून चाललंय, एवढं दुःख त्यांच्यावरती, त्यांच्या पाठीवरून तुमच्या लोकांनी सुद्धा हात फिरायला पाहिजे. तुम्ही ती सोडून त्याला धमक्या देताय. मग तुम्हाला कसं काय रस्त्यावर फिरू द्यायचं? इथून पुढे जर अशा गोष्टी झाल्या तर नाही फिरून देणार. इथून पुढे जर त्यांनी त्यांचे लोक नाही आवरले तर धनंजय मुंडेला नाही फिरू देणार आम्ही. आणि मी जाहीरपणानं सांगतो की हेच लोक आहेत ना, हे काही जण थोडेफार आहेत, त्यांच्या समाजात सुद्धा चांगले पण लोक आहेत. पण हे जे लोक आहेत ना, हे अशी बडबड करून करून सोशल मीडियाला लिहून, मीडियात बोलून ही दिखाऊपणा करणार, आम्ही जातीच्या पाठीशी आहेत किंवा धनंजय मुंडेच्या पाठीशी, असं करून करून ना त्या धनंजय मुंडेला पूर्ण अडचणीत आणणारे ते लोक. पूर्ण 100% हे यांचेच लोक त्यांनाच अडचणीत, कारण हे बोलायचं थांबणार नाही. परवा 2-4 दिवसापूर्वी एक ओबीसीचा नेता स्टेटमेंट देतो की ओबीसीचा मंत्री असल्यामुळे त्याला अडचणीत आणायला लागली. अरे यार, याच्यात ओबीसीचा काय संबंध? माणुसकी जिवंत नाही का तुमची? हे धनंजय मुंडे फोन करून बोलायला लावतो का? तुम्ही प्रतिमोर्चा काढणार म्हणजे क्रूर हत्या करून इतकी जात तुमची उफळून आली, इतकं प्रेम तुम्हाला जातीवर आलं. त्या देशमुख कुटुंबाविषयी प्रेम नाही तुम्हाला, ती क्रूर हत्या झाली त्याविषयी नाही. तुम्हाला माणुसकी जिवंत ठेवायची नाही. नुसते शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगत सुटायचं, पुरोगामी विचार सांगत सुटायचं. अरे तुम्ही सामाजिक काम करताय ओबीसीचे नेते म्हणून, याच्यात ओबीसीचा मंत्री जरी असला तर त्याचा काय संबंध? तुम्ही तर या बाजूला बोलायला पाहिजे. आणि तुम्ही प्रतिमोर्चा काढणार. काढ बरं प्रतिमोर्चा. तुम्हाला ही रूढ पाडायची, तुमचे मेल्यावर मग आम्ही नाही काढणार का? तुम्हाला ही रूढ पाडायची का? मग आम्ही पण काढणार ना. तुम्हाला तो जातीवाद नाही दिसत की ही भाषा बोलताना? ही जातीय तेढ दिसत नाही तुम्हाला? जो माणूस बोलतोय तो जातीय तेढ वाटत नाही तुम्हाला? आम्ही कोणता जातीय तेढ केला, कोणता जातीवाद केला? संतोष भैया देशमुखांना न्याय द्या, त्यांच्या आरोपींना फाशी द्या म्हणणं तुम्हाला जातीवाद वाटतो, जातीय तेढ वाटतो? तुम्हाला जर तो जातीय तेढ वाटत असला, आम्ही जातीय त्या संतोष भैयांना न्याय द्या,
आरोपींना फाशी द्या म्हणतो. ह्यो जर तुम्हाला जातीय वाद वाटत असाल तर वाटू द्या, मग आम्हाला तो मान्य. आम्ही आरक्षण मागतो गोरगरीब लेकरांना मराठ्यांच्या, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून. तो तुम्हाला जातीयवाद वाटतो, जातीय तेढ वाटतो, तर असू द्या. मग तुम्हाला वाटत असेल तर चांगलं आहे, आमचा तो जातीवाद. आणि तुम्ही घेतलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीयवाद म्हणलो का? अरे तुम्ही खुना करणाऱ्या लोकांना जर साथ देणार असला, अरे काय संस्कार आहेत राव तुमच्यावर. काल मोर्चात जे तुम्ही म्हणताय की सतत जे आहे ते देशमुख परिवाराला टार्गेट केलं जाते, तुमचं देशमुख परिवाराशी सातत्यानं बोलणं आहे, धमक्या दिल्या जातात, आजही धमकी आल्याचं कळतंय. आजही आली का? हा, यांना अडचणी उभा करायच्यातच काय ना. मग काय धमकी दिली जाते? अरे ते तिथं पोलीस स्टेशनला गेला होता, कारण तो तर एकटा आहे आता. ते सैरा भैरा झालेले, ते भयभीत झालेले पूर्ण. त्यांना काय संशय आला, काय आला, ते येत आहेत, पोलिसांना विचारतायत, हे करतायत. तिथं काहीतरी त्याला धमकी दिली धनंजय देशमुखांना. त्यांनी सांगितलं असं असं होतंय. मग आता धमक्या येणार, त्याचाच भाऊ मारून त्याच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी तुम्ही जर धमक्या देणार असलात तर तुम्हाला 100% काहीतरी घडवायचं वाटतं. त्याला नाविलाज आहे मग आमचा मराठ्यांचा सुद्धा. आता महायुतीमध्ये आजही जर दिली असली ना, मी आता माहिती का तुम्हाला माहित नाही, मग नाविलाज आहे आमचा मराठ्यांचा. धनंजय मुंड्याला जर हेच घडून आणायचं असेल तर नाविलाज आहे आमचा. ते माणूस मारून म्हणजे संतोष भैयाला क्रूरपणे त्याची हत्या करून जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसलं आणखी, तर मग आता नाविलाज आहे आमचा. त्याचं पोटच भरलं नसलं आणखी, त्याच्या लोकांना तो पुढं घालून धमक्या द्यायला लावतोय वाटतं, परत ओबीसीच्या नेत्याला बोलायला लावतोय, त्याचं पोटच नाही भरलं वाटतंय, तर मग नाविलाज आहे आमचा. एसआयटी जी नेमण्यात आली आहे त्याच्यामध्ये जी अधिकारी आहे तो वाल्मिक कराडचा निकटवर्तीय असल्याचं समोर आले. सोशल मीडियावरती त्याच्या संदर्भातले फोटोज देखील आहेत. तर आता तुमच्यावरती काय म्हणणं आहे? माजी मुख्यमंत्र्यांना सरळ म्हणणं आहे की हे लोक जातीय तेढ निर्माण करायला लागले, धनंजय मुंडेचे कार्यकर्ते, आणि त्याच्यात असणारे त्यांचे जे काही अधिकारी आहेत यांनाही जात सोडून बहुतेक काही दिसायलाच तयार नाहीत. यांना संविधानाच्या शक्तीचं देणं घेणंच नाही वाटतं. हे फक्त लागूच तर नोकरीला संविधान मानतात वाटतंय, त्याच्यानंतर जातीसाठीच त्याचा वापर केला जातो असं यातून दिसायला लागले. ज्यांच्यावरती संशय यायला लागलाय देशमुख कुटुंबियांना, ते कुठल्याच कोणत्याही जातीचा अधिकारी असो एसआयटी मध्ये, सीआयडी मध्ये आणि पोलीस तपासात ठेवूच नाही, ही मुख्यमंत्र्याला आमची जाहीरपणानं मागणी आहे. आणि तुम्ही दिलेला शब्द मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरा करावा. मराठा समाज फक्त तुमच्यामुळे शांत. तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही न्याय देणार त्या कुटुंबाला, सगळ्याला फासावर लटकणार, एकालाही सोडण्यात येणार नाही. आणि तुमच्या सरकारमध्ये तो धनंजय मुंडे, त्याला एकदा समज द्यायचा प्रयत्न करा. तो जर आवरला नाही आम्ही सुद्धा आवरणार नाही. आपलं खुलं असतं सगळं. आम्ही आतापर्यंत 26-27 दिवस त्याचं तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, कारण आम्हाला जातीवाद करायचा नाही, जातीय तेढ निर्माण करायचा नाही. आधी सुरुवात त्यांनी केली. 4 दिवसापूर्वी त्यांचे ओबीसीचे नेते बोलले, धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच बोलले, अशी आम्हाला शंका आहे. धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली गेली तरी आम्ही शांतच बसायचं का? सुरुवात आम्ही जातीवादाची केली नाही, जातीवादाची त्यांनी केली. त्यांना थांबवा मुख्यमंत्री साहेब. एक प्रश्न असा आहे तो पाटील साहेब की पुणे कनेक्शन का? वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर झाला, सीआयडी छत्रपती संभाजीनगरमध्ये पण ऑफिस आहे. जे 2 आरोपी नंतर सापडले डॉक्टरच्या जबाबावरून, ते पुण्यात सापडले. पुण्यातून कुठला आका त्यांना वाचवायचा प्रयत्न करतोय असं तुम्हाला वाटतंय? अरे डॉक्टरला तरी आत करू पाहिजे राव. शिकलेलं मग संजोगा थोडा होता देऊ. आणि मी पहिल्यांदाच ऐकलं, रात्री ऐकलं आपल्या मीडियावर, डॉक्टर मुकादम झाला ऊस तोडायचा. आयला असं उलट होत नाही बाबा. हे असले पैसे कमायला त्यासाठी झालता का? डॉक्टर जर एक माणूस इतका सुशिक्षित माणूस कशी पेशंटची तपासणी करीत असेल बरी जातीवादासारखी? जर जातीचे हत्यारे घेऊन पळतोय, त्यांना जर पैसे पुरवतोय, इतका सुशिक्षित माणसाची इतकी शेण खायला बुद्धी जाती, हे पहिल्यांदाच बघण्यात आले. डॉक्टर तर देव मानला जातो. पण पुणे कनेक्शन का? पुणे कनेक्शन म्हणजे काय? आता ते आता आले असते इथं, त्यांचे कोणी असते, ते आका का हाकीन का फाकीन काहीतरी आहेत ना, आका फोका काहीतरी असते कोणीतरी, किंवा त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं असं इकडे लपवा म्हणून कुठं. अरे हे चोट्टे चाट्टे येते, चोर आहेत तिकडे, पैसे मागणारे, खिसे कापू येते इकडं, हत्या करून इकडे लपून बसले चोट्टे. इकडे लय वाजतात येतं, आमचे माहित नव्हतं का पण त्यांना. एक प्रश्न आमच्या लय निभार येतं, जरा त्यांना माहित नसतं एखाद्या दिवस. आमच्यात आहेत ना, इकडे आहेत आमच्यात बी, त्यांना माहितच नसतं ना, इकडे वस्तात येते असल्या चोट्ट्या चाट्ट्या लय वाजतात, लय कुठले असते त्यांनी, पण ते त्यांना माहितच नव्हतं वाटतं बहुतेक.
इकडे वस्तात आहेत ना, तुमच्याकडेच वस्तात नाहीत म्हणा. धनंजय मुंडे बाबा, तो नाव घेतलं नव्हतं आम्ही आतापर्यंत. तो शहाणा होय, वेळेवर शहाणा होय. कारण तो ह्या लोकांना दापेव, तुला लय बाऱ्या सांगितलंय मी, तू तुझ्या लोकांना दापेव. ते मीडियात बोलणार, सोशल मीडियात बोलणार, परत तो काही ओबीसीचे नेते तो काही मला वाटतं बहुतेक पिरून ठुलेत, त्यांना प्रतिमूर्ती अमक्या तमक्या भाषा शिकवायला. ते हे चांगली गोष्ट नाही. काय काय बोललेत की आम्ही प्रतिमूर्ती पण काढू. आता काय शब्द सांगाव मलाच कळा नाही धनंजय मुंडेला. हे संपवितेल तुला, हे इतके अडकवितेल तुला भयंकर. कारण तुझा एक शब्द आहे भाषणातला आहे की माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मला मराठ्यांनीच वाचवलं होतं. इतका मराठ्यांशी पलटशील ही अपेक्षाच मराठ्यांना नव्हती. आणि इतकं थांबल्याच्या नंतरही तू पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडून आणशील असं वाटतच नव्हतं. आता ते काही बोलायला लागलेत प्रतिमोर्चे किरळ लागल्यासारखे. ते पहिल्या शेपूट बांधायचं बघा शिडीचं, किरळ लागल्यावर ढेंडळत होते नुसते. ते बोलतात प्रतिमोर्चा. अरे यांना शिकवतो का या किरळ लागलेल्या लोकांना की प्रतिमोर्चाच्या धमक्या दे म्हणून? एवढा खून होऊन, एवढी क्रूर हत्या होऊन ह्या लोकांना पोसायचं ठरवलंय का? आणि महाराष्ट्र कोणीकडे न्यायचा आहे? आणखी पोटच भरलं नाही का संतोष भायाचा खून करून, त्याचा मर्डर पाडून? आणखीन ह्या लोकांना उठून प्रतिमोर्चे काढून या राज्यात जातीय तेढ निर्माण करायचा आहे, जातीवाद पसरायचा आहे. पोट नाही भरलं आणखी. किती दिवस? अरे भाऊ सांग आणखीन तरी समजून. नको हाताच्या बाहेर जाऊ देऊ खेळ. पुढे काय असणार आहे? आज पुण्यात मोर्चा घेताय, बीड झालं, परभणी झालं, हे पूर्ण राज्यभर मराठी मोर्चे काढणार. लोकशाही मार्गाने, शांतते मार्गाने मराठी यात कोणी मालक नाही ना, नेतृत्व नाही ना, फातृत्व नाही ना, काही ना काही. ही आमच्या जिवारी लागलेला खून आहे. त्याच्यामुळं घराघरातले लोक हे राज्यभर हे मोर्चे काढणार. कुणी येवो, कुणी नाही येवो, कुणी मालक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, अजिबात नाही. इथं कुणी मालक नाही, काय नाही. सगळे पक्षी आहेत, सगळे. ते पक्षी जोडल्यावर थोडं लोक जरा यायला कण देत वाटतं. ते कानावर येतं ऐकायला. राजकीय म्हणलं की ते जायचं म्हणजे थोडंसं हे होत आहे. परंतु मराठा समाजाला आणि सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की राजकीय असो नाही तर तिकडे भिसके नाव असो काय असो, लेकरांच्या न्यायासाठी जात जा. लिकेन हाक दिलेली सगळ्यांनी बाहेर पडत जा. परळीमध्ये आजही मराठा समाज दबावाखाली आहे. सोबत तुम्ही काही बोलणार आहात का? कारण तुमचं थेट मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी 23 दिवसात बोलणं झालं. बोललो नाही अजिबात, पण आता बोलणार. मी शक्यतो आजच बोलायचा प्रयत्न करत किंवा उद्या होईना. कारण आता हे मराठ्यांच्या हाताच्या बाहेर चाललंय. ह्यो तुमच्या सरकारमध्ये राहून मंत्रिपदाचा गैरवापर करून हे लोक पुढे घालायलाय. पुन्हा पुन्हा दंगली घडून आणायचे इतके काय? याला जातीय तेढ निर्माण करायचा का काय? प्रतिमोर्चाचे सिस्टम पाडून ओबीसी नुसतं करायचं. ओबीसीचे काय बाकीचे मंत्री नाहीत काय? ते काय असे बोलतात का? ओबीसीचे काय सामाजिक नेते पण नाहीत का? सामाजिक नेते सुद्धा त्यांच्यात ओबीसीत लय मोठे. ते कुठं बोलतेत? ते नाही बोलत, कारण त्यांना हे पचतच नाहीये. ही खून झालेलं त्यांना सुद्धा दुःख झालेलं आहे. कोणत्या जातीचा असो क्रूर पद्धतीने केलाय. तुम्हाला जर अशा जाती या धनंजय मुंडेला जातीच्या अंगावर घालायच्या असल्या तर मग मराठ्यांचा नाविलाज होईल बरं का धनंजय मुंडे. आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी मी 100% हा विषय सांगणार आहे. मी त्यांना कधी बोललेलो पण नाही, पण मला बोलणं आता शेवटचं आवश्यक वाटायला लागलंय. एकदा जर मराठी बिथारली थांबणार नाहीत. फक्त मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे. आणि मीही जर हे धनंजय मुंडे थांबवलं, त्यांच्या लोकांना सांगून इथून पुढचे अन्याय गोरगरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं, अधिकाऱ्यांच्या हातानं गोरगरीब मराठ्यांच्या त्रास देणं, हे त्रास देतात. हे इतके त्रास देतात. हे गरीब मराठ्या शेतकऱ्याला त्रास देतात. हे नोकरदार मराठ्याला त्रास देतात. यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देतात. हे रिक्षा असले त्याला त्रास देतात. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का? कारण इतके दिवस झाले आरोपी अटक आहे. अजूनही फक्त वाल्मिक कराड ज्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय, खंडणीचाच गुन्हा दाखल आहे. अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाहीये. होणार आणि करावं लागेल त्यांना. इतके दिवस का लागतात त्यांना? त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकारमध्ये. त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमतंय का. पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडाच लावा ठरवला आणि याचं मुळ जाळच बीड जिल्ह्यातलं हे शेडे जेवढी साखळी उखडून फेकायचं ठरवलंय. तेव्हा यांना वाटलं असं ना आता वाट, कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चालू द्यायनात. आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणार आहे, हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही.
जर काय याच्यातला एकही आरोपी सुटला नाही, यांच्यावर 302 मोका आणि यांची नार्को टेस्ट जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे. धनंजय मुंडे इतके आणि पॉवरफुल सगळे जवळचे त्यांचे. मग तसं असेल तर न्याय कसा मिळेल? त्यांच्यावर होईल का गुन्हा दाखल असं वाटतं का तुम्हाला? नाही झाल्यावर मग आम्ही काय आलो? मग मुख्यमंत्र्यांनी धोका दिला मराठ्यांना ही संदेश जाणार आहे. हे सगळे त्याचे आहेत. कारण हे बघा, खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस. हा, हे सत्य सांगतो तुम्हाला मी. खून झाल्याच्या नंतर, क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही. कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आहे आणि हे जर असे जातीवाद करायला लागले, घडून आणायला लागले, ते राज्यभर पसरणार आहे. सरकारवर दबाव आहे का कुणाचा? सध्या तरी नाही वाटत, पण ज्या दिवशी वाटल की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सहआरोपी केले नाही, काही मोकामध्ये घातले नाहीत, 302 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सहआरोपी केले नाहीत, मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली. संतोष भयांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सरकारनंच केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यातले आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. जे आरोपी जे आहेत, फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. वाल्मिक कराड देखील पुण्यात शरण आला. इतर 2 जे प्रमुख आरोपी होते ते देखील पुण्यात सापडलेत. त्यांना आश्रय देणारा कोण आहे असं वाटतं? आणि त्यांना अजूनही आरोप देखील काल नाही. आम्ही सुद्धा विचारलंय, हे पुण्यातच कसं काय सापडते, हे पुण्यालाच कसं काय येते? कारण हे चुट्टे चाट्टे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोट्टे चोर राहतात. याचे खिसे काप, त्याचे खिसे काप, हे असेच जगत येत. आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे. हे असले सांभाळायला नाही पाहिजेत. कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या, तुम्हाला वाटत असं आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत, वेळ आली ना अवघड होईल. धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे. उलट हे पुरे लक्ष्मण हाकेंनी तुमच्यावरती आरोप केले की जरांगे पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये, कुठे घुसायचं ते आम्हाला सांगा. जाय तिकडे. त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही. कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 वगैरे जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो. मी जातीवाद करत नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते पर्सनल लपून आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून, हे असले किरळ लागलेल्या नाही गिनीत मी. चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असं म्हटलं. चिथावणीखोर वक्तव्य केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असं म्हटलं. आता काय चिथवणी करे, माणसं मारून टाका म्हणू का आमची, कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन दी, हे सांगावं का? आमचे जर तुकडे पाडणार असले, ते लेकरू जर ढासा रडत असलं, संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात, त्या लेकी बाळीला मुख्यमंत्री न्याय देत नाही का? आम्ही काय चितवणीखोर भाषण केले? ते त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले, या धनंजय मुंड्याचे लोक. या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का? आम्ही मुगम बोललो का? आणि तुझे लोक जर धडाधडा त्यांना कापायला लागले, धमक्या द्यायला लागले, आम्ही मराठी आहेत ना, मग आम्ही गप कसं बसणार? इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार. का म्हणू नये? आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झाला? आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, आम्ही जातीवाद करणार नाहीत. का म्हणू नये? ओबीसीच्या नेत्याला तुम्हाला ही रूढ पाडायची का? ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं, मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं, मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं, दलिताचा मेला की दलिताने जायचं, ही रूढ पाडायची का राज्यात तुम्हाला? ही जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही? का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात काय तुमचेच लोक? फक्त या काही लोकांना जी खंड आहे ना, ही धनंजय मुंडेमुळे, हे धनंजय मुंडेने थांबवलं पाहिजे. हे बेकार होईल धनंजय मुंडे, हे बेकार होईल, हे होऊ देऊ नका. दोन समाजात अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं केलं जातं असं सुद्धा म्हटलंय त्यांनी. अरे तुम्ही का पाहायलाच लागलेत मग अराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहे. आम्ही आणखीन सांगत होतच, 3दा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो या लोकांना आवरेव म्हणून. तुम्ही दोघा बहीण भावाने आवरा म्हणून. हे लोक आवरत नाहीत. यांनी लय देवारा केलं साहेब, तुम्हाला माहित नाही. पुढची इतका भूमिका त्रास काय आहे, मग तुमची? प्रत्येक जागेवर त्रास आहे. पुढची भूमिका काय? शांततेत तर मोर्चे सुरूच आहेत. नाही मग आता हे नाही थांबले, जसे तसे उत्तर आता द्यावाच लागतील ना. आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे का? राजीनामे फिजीनामे आणखीन 50 घे, पण ज्याच्यातला जरी सुटला, सुट्टी नाही. मुख्यमंत्री होय तिकडे, नाही तर मंत्री होय. मुख्यमंत्र्याला इशारा आहे का डायरेक्ट? आता मुख्यमंत्र्याला 3दा सांगितलं आतापर्यंत. आज तुम्ही तर भेटले का नाही? मी आज स्पष्टपणानं फोन करून त्यांना सांगणार आहे किंवा उद्या
हे चाललेला अतिरेक चांगला नाही, हे जातीय तेढ निर्माण करायला लागले. एवढा खून होऊन बी हेच आरोपीला संभलित आहेत, हेच आरोपीला जीव या घालतात. घटनेला 15 ते 20 दिवस झाले, मग मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले का नाही? कारण की धस हे असतील ते बघा. मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले, ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले, तुम्ही का नाही भेटलात? मग आमच्या काय आहेत खासदारीत ते सगळे एकच येतं. सोनवणे पण आता सगळे एकच येतं. महाविकास आघाडी काय महायुती काय यांचं काय हे राजकारणी लोक येतात. आमचा लढा सामाजिक आहे. ओके. नाही त्याला आता धरून आता प्रश्न सामाजिक- नाही, त्याला धरून प्रश्न नाही. मग राजकीय मग दोन हा, भूमिका राजकीय वेगळ्या नेते आहेत दिसत आहेत तुमच्या. साहेब. तुमच्या मंचावरती आता राजकीय नेते महा- पण- म्हणजे काय याचा समाजाचा मंच आहे तो पण सकल मराठा त्याला समाजाचा समाज. नाव काय आहे? राजकीय सामाजिक सगळे या. मग हे सगळे येऊन चिटकत आहेत तिथं. हा मग आता आम्ही लिखीन हाक दिली जाऊ नये. नाही तुम्ही जाणं योग्य आहे, आम्हाला त्याबद्दल दुमत मग नाही. त्यांनी येणं काय चुकीचं आहे? मग एका तुम्हीच लेखाला म्हणता ना न्याय की देण्यासाठी- राजकीय म्हणून. व्यासपीठावर तुमचीच भूमिका इथे डबल वाटते ना. अरे बाबा राजकीय ते मी त्यांच्यात कवा वाटलेलोच नाही. मग ते तुमच्याकडे येतात आहे का? अरे मी त्यांच्याकडे येत नाही, ते माझ्याकडे येत नाही. समाजानं बोलवलं मग ते व्यासपीठावर सगळेच येतात. जरांगे साहेब लेखीला न्याय देण्यासाठी जरांगे त्यांनी साहेब असावं की नसावं? तुम्हाला काय वाटतं, त्यांनी असावं की नसावं? सगळ्यांनीच असायला पाहिजे. राजकीय की बिगर राजकीय? आता ते राजकीय म्हणून येतात, पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात. महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण. पाटील संतोष देशमुखचा खून आता जवळपास महिना होत आला. वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. फोन करून दाखवलं म्हणताय. आता जवळपास त्यातले सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये. सरकार याच्यात काही लपवतंय का काय होते नेमकं? लपू तर देणार नाहीत, मॅटर तर दबवू देणार नाहीत आणि जिरू पण देणार नाहीत. पण ते दाखवत नाहीत आपल्याला, ते म्हणते सांगता येत नाही तुम्हाला. विचारलं तर ते म्हणते तुम्हाला उघड नाही करता पण येत. मग नको करू आता. मुख्यमंत्र्यांशी तुम्ही मग मुख्यमंत्र्यांशी याच्यात काही विचारलंय का? या लपवत- याच्यात बाबत काही बोललात लपवत का छपी सुरू आहे का? काय मी वाटतं? बोलणार, मी मगाशीच सांगितलं, मी आता बोलणार. कारण जे दिसायला लागलं ना राज्यातलं चित्र की हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय काही तुम्ही ना. मुख्यमंत्र्याला जाऊन त्याच्यामुळे भेटणार सांगणं की गरजेचं फोनवर आहे. बोलणार? तेढ निर्माण करायला लागले जाती इथे. हो, पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार? नाही नाही, फोनवरच मुख्यमंत्र्यांना? बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असते का त्यांना मोठमोठ्या टप्पू लागले. नाही, पण ट्राय तर केली का तुम्ही? ट्राय तर करणार आहे का भेटायची? नाही नाही भेटतील, पण मी फोन करणार. मला तरी असे आहे की ते या घटनेला न्याय देतील आणि फोन बी उचलतील आणि सांगतील सुद्धा. काय झालंय फोनवर बोलणं मी सरळ सांगून देईन तुम्हाला. पण आम्ही त्यांच्याकडून आशा धरलेली, कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेले एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही. त्या शब्दावर आम्ही शांत आहे. चालेल.